स्पष्टीकरण आहे मी या पेपरवरती मांडलेलं आहे. तर प्लीज एवढीच विनंती आहे की हे ऐकून घ्यावं आणि त्यानंतर तुमचे काही क्वेश्चन असतील माझ्या रिलेटेड त्याचंच मी उत्तर देऊ इच्छिते. तर ॲक्च्युली मी 30 तारखेला 4 वाजताच दिलेलं आहे, पण ते उत्तर समोर आलेलं नाही. काही इलेक्शन चालू असल्यामुळे न्यूजमुळे आय थिंक माझं स्पष्टीकरण तुम्हाला टाकता आलं नसेल, म्हणून मॅडमपर्यंत पोहोचलं नाही, गैरसमज वाढला. मी कधीही बोलली नाही की मी मॅडमला भेटली स्वतःहून किंवा कॉलवरती बोलले. जे काही डिस्कशन झाले ते हर्षदा फरांदे मॅडम थ्रू झालेले आहे आणि ते व्हॉट्सअप कॉलवरती झालेले आहे. याचे जे फोटो आहेत मी शेवटला सगळे तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे दाखवेल, किती मिनिट बोलले, काय बोलले ते सगळं दाखवेल. ते झाल्यानंतर पण हर्षदा मॅडमला मी कॉल करण्याचा आणि मेसेज करण्याचा प्रयत्न केला, त्याचे स्क्रीनशॉट पण माझ्याकडे आहेत. मी फक्त मदतीच्या भावनेने त्यांच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला होता. मी कोणावर आरोप करत नाहीये, मी फक्त मदत भेटण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. मला अजून पण चित्रा वाघ मॅडमकडून मदतीची अपेक्षा आहे. मॅडमने मला भेटण्यासाठी वेळ द्यावा. मी अपेक्षा करते ॲटलिस्ट मला 15 मिनिट्सचा तरी वेळ भेटला पाहिजे. त्यांनी जर मला मुंबईला बोलवलं तर मी मुंबईला जाईल आणि माझ्याकडचे जे काही पुरावे आहेत ते त्यांनी पाहावे व त्यानंतर त्यांनी त्याच्यावरती ॲक्शन घ्यावी, ही माझी विनंती आहे चित्रा वाघ मॅडमना. मी कोणत्याही पक्षाची नाही आहे. मी अजून पण सांगते, मॅडम पण स्वामी भक्त आहेत, मी पण स्वामींची भक्त आहे. मी स्वामींची शपथ घेऊन सांगते, मी कोणत्याही पक्षाची नाही आहे. तुम्ही मुळापर्यंत जा. मी कधीही माझ्या पूर्ण खानदानामध्ये 10 पिढ्यांमध्ये आतापर्यंत कोणी ग्रामपंचायत निवडणूक सुद्धा कोणी लढलेलं नाहीये. तो पण एक गैरसमज तो तुम्ही दूर करून टाकावा, माझी इच्छा आहे मॅडम थ्रू. मी मला न्याय भेटण्यासाठी माझा लढा असाच चालू ठेवणार आहे. मी कुणाच्या दबावाखाली येणार नाहीये. माझ्यावर खरंच अन्याय झालाय म्हणूनच मी हा व्हिडिओ टाकला होता आणि माझ्या प्रकरणाला कुणीही राजकीय वळण देऊ नये एवढी इच्छा आहे माझी. सगळ्यांना हीच विनंती करते की मी हे जे तुम्ही ॲप्लिकेशन बघत आहेत, एवढे ॲप्लिकेशन मी केलेले आहेत आतापर्यंत ह्या प्रकरणामध्ये मला न्याय भेटण्यासाठी. पण जर मी कोणत्या पक्षाची असते तर मला एवढे ॲप्लिकेशन करायची गरज पडली नसती किंवा मला कोणाच्या दारात न्याय मागण्यासाठी एवढं वनवन फिरावं लागलं नसतं. आज तुमच्या समोर येण्यासाठी सुद्धा मी 1100 रुपये भरलेले आहेत. जर मी कोणत्या पक्षाची असते तर मला गरज पडली असती का? खरंच माझ्या अन्याय झाला म्हणून मी तुमच्या समोर आले. फक्त न्यायाची अपेक्षा करते. मी खोटी नाही आहे मॅडम. माझा पुरावा पहा आणि मग ठरवा. मला न्याय द्यायचा असेल तर द्या, पण मला खोटे ठरवू नका. हे इलेक्शनमुळे व्हिडिओ टाकलेले नाही आहे. खूप दिवसांपासून प्रयत्न करत आहे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा. मी तुम्हाला ट्विटरवरती सुद्धा टॅग केलेला आहे. माझ्याकडे ईमेल आहे. ईमेलमध्ये मी फोटो सुद्धा मला मारहाण झालेले फोटो व्हिडिओज पण टाकलेले आहेत आणि त्याची डेट पण मी तुम्हाला दाखवते, म्हणजे ते पण क्लिअर होऊन जाईल की हे इलेक्शनमध्ये व्हिडिओ टाकला आहे का त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मी खूप दिवसांपासून प्रयत्न करत आहे. मी सगळीकडेच फिरले न्यायासाठी. मला कोणाचा पक्षही माहीत नव्हता. मी न्यूजही पाहत नाही. मी तुम्हाला अजूनही सांगते, मी न्यूज पाहत नाही. जे माझ्या रिलेटेड घडतंय असे प्रकार जे झाले, जसं वैष्णवी हगमले मॅडमचं प्रकरण आहे किंवा आपल्या संपदा मुंडेचं प्रकरण आहे किंवा आता जे डॉक्टर गौरी पालवे यांचं प्रकरण चालू आहे, त्यानंतरच मी तुमच्या समोर आली आहे. इलेक्शनच्या काळामध्ये मी हा व्हिडिओ टाकलाय, असा गैरसमज करून घेऊ नका. तुम्ही जे मला अपशब्द बोलले त्याचं मला काहीही वाईट वाटलं नाहीये, कारण तुम्ही माझ्या आईसारखे आहेत आणि माझी आई मला बोलते तसंच तुम्ही मला बोलला, त्याच्यामुळे मला त्याचं काही वाईट वाटलेलं नाहीये. अन्याय झाल्यामुळे मुली जर समोर आल्या आणि त्यांना आल्यानंतर असं जर टॉर्चर होत असेल तर त्या आत्महत्या करणं पसंत करतील. ह्या सगळ्यांना फेस करण्याऐवजी गेल्या 3.5 वर्षापासून माझी फॅमिली आणि मी या मेंटल आणि फिजिकल टॉर्चरमधून जात आहोत आणि न्याय द्यायचा नसेल तर देऊ नका, पण ॲटलिस्ट मला आणि माझ्या फॅमिलीला टॉर्चर तरी करू नका. एवढीच विनंती आहे तुम्हाला. एवढं बोलून मी माझं जे काय 2 शब्द आहेत ते संपवते आणि मी सगळ्यांना हीच विनंती करते, तुम्ही मीडिया असो किंवा सगळे जनता जी काही कोणी पाहत आहे त्यांना मी विनंती करते, डॉक्टर गौरी पालवे असो किंवा अशा प्रकारचे जे काही केसेस असो त्यांना तुम्ही न्याय भेटूपर्यंत त्यांच्या आईवडिलांची साथ सोडू नका. मी गौरी पालवेंच्या घरी पण गेले होते, तो पण व्हिडिओ मी टाकला आहे. त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पण पूर्ण झाल्या पाहिजेत. असे प्रकरण दबून नाही राहिले पाहिजे. अजून एक गौरी पालवे किंवा अजून एक स्नेहल घुगे यांचं नाव पुढे आलं नाही पाहिजे अशा प्रकरणामध्ये. एवढीच विनंती आहे मला एवढी विनंती आहे. मला पुन्हा
बद्दलही काहीही प्रॉब्लेम नाही आहे, कुणाबद्दलही मी आरोप करत नाही. हर्षदा फरांदे मॅडम असो, आमदार कुचे साहेब असो किंवा चित्रा वाघ मॅडम असो, आम्ही अजून पण त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा करते. त्यांनी समोर यावं, माझे पुरावे पाहावेत आणि नंतरच मला न्याय देण्याचा प्रयत्न करा. आणि राहिला प्रश्न पोलीस स्टेशनमध्ये केस करण्याचा किंवा हे आतापर्यंत पोलीस स्टेशनवर दबाव येत होता, ते मी स्वतः 1.5 वर्षापासून अनुभवलेलं आहे. मी काहीही खोटं बोलत नाही. जर दबाव येत असेल, केस करून काही फायदा झाला नसता. माझे वडील अक्षरशः पूर्ण दिवसभर पॅरालिसिस पेशंट असताना कारमध्ये पोलीस स्टेशनच्या चक्रा मारून आम्ही दिवस बसत होतो. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना ही विनंती करते, जर तुम्ही मला आश्वासन देत असाल की या माझ्या केसमध्ये जर कोणताही राजकीय हस्तक्षेप होणार नसेल तर मी केस करायला तयार आहे. पण माझी एक विनंती आहे, काही लोकांचे मी नाव देईल, त्यांचे कॉल रेकॉर्ड्स पूर्ण समोर आले पाहिजे. ते कॉल रेकॉर्ड्स निघाल्यानंतर जे लोक ह्यामध्ये सामील असतील त्यांच्यावर मी योग्य ती कारवाई करीन आणि तुम्ही योग्य ती ॲक्शन घ्यावी, एवढीच विनंती आहे. एवढं बोलून मी माझं जे काही स्पष्टीकरण आहे ते संपवते आणि चित्राताई वाघ यांना म्हणते, प्लीज गैरसमज करून घेऊ नका. मी तुमच्या मुलीसारखी आहे. फक्त मला तुम्ही वेळ द्या आणि माझ्यावर जो अन्याय झालाय त्याच्या पण मुळापर्यंत जा, एवढीच विनंती आहे. टॉर्चर हे जे आहे हे माझ्या सासरकडच्या लोकांकडून होत आहे. माझे जे पती आहेत त्यांना वेळोवेळी कॉल, मी हॉस्पिटलला जाणार, तिथून वापस आल्यानंतर त्यांना जे कॉल यायचे त्यानंतर त्यांना ते माझ्यावर मारहाण वगैरे करायचे. त्याच्यामुळेच मी कॉल रेकॉर्ड्सची मागणी करते प्रशासनाला की याच्या मागे कोण कोण आहे हे मला जाणून घ्यायचं आहे, त्यावरच मी ॲक्शन घेईल. मला डाऊट आहे पण त्या डाऊट पण क्लिअर होणं खूप महत्त्वाचं आहे. कोणाचे कॉल यायचे काय माझे जे दीर आहेत श्रीराम घुगे, त्याच्यानंतर माझे सासरे महादेव घुगे, त्यांचा एक मामा आहे प्रकाश चौधर म्हणून, त्यांचे पण कॉल यायचे, महादेव कागणे म्हणून. माझी ननंद योगिता संजय सानप यांचे पती जे आहेत संजय सानप. आणि मला आता असं पण समजलं की त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये अर्ज केला आहे की माझा मोबाईल हरवला आहे म्हणून. तर हे एक प्रकारे पुरावे नष्ट करण्याचा पण प्रकार चालू आहे या केसमध्ये. गैरसमज असा झाला होता की मॅडमना वाटलं की म्हणजे असं त्यांना सांगण्यात आलं की मी पण मीडियावर बघितलं की मी त्यांना भेटले आणि भेटल्यानंतर त्यांनी मला सल्ला दिला. मी कधीच भेटले नाही की मी त्यांना भेटले स्वतःहून किंवा मी त्यांना कॉलवरती बोलले. जे काही डिस्कशन झालं हर्षदा मॅडम थ्रूच झालेले, ते पण व्हॉट्सअप कॉल जे आहेत, किती मिनिट झालं, कधी झालं, डेट सहित मी तुम्हाला दाखवते. मला कुणालाच ब्लेम नाही करायचं. मला अजून पण त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे. मी आरोप करतच नाहीये. मी जर त्यांच्यापर्यंत जाते ते न्यायासाठी जात होते, बाकी काही नाही. तुम्ही म्हणाला राज्यामध्ये आयोग आहे तर ती कशासाठी होती, काय मागणी वगैरे केली जात होती का? म्हणजे सासरकडच्या लोकांकडून का? हो, मागणी केली जात होते. ॲक्च्युली माझे वडील पॅरालिसिस पेशंट आहेत. जेव्हा माझं म्हणजे आम्हाला बघणं वगैरे झालं होतं, फॅमिली समोरासमोर येऊन भेटल्या होत्या, सगळं डिस्कशन झाल्यानंतर मी त्या मुलाला 2दा रिजेक्ट केलं होतं, कारण मला कुठेतरी डाऊट येत होता की काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून. तर त्यानंतर माझ्या वडिलांना फायनल डिसिजन द्यायचा होता. त्या दिवशी एक दिवशी आधी मी दुसरा मुलगा पाहून आले होते, ॲक्च्युली फॅमिली थ्रू सगळं झालं होतं. ज्या दिवशी मला लंच टाईममध्ये, माझ्या हॉस्पिटलमध्ये होते, लंच टाईममध्ये मला सांगायचं होतं त्यांना की मी तुमच्यासोबत लग्न करू शकत नाही. त्याच वेळी सकाळी 11 वाजता मला घरून कॉल आला की पप्पांना पॅरालिसिसचा अटॅक आला आहे म्हणून. मी त्या कंडिशनमध्ये नव्हते, मी खूप रडत होते. त्यावेळेस त्यांचा कॉल आला लंच टाईममध्ये. मी त्यांना बोलायचं म्हणत होते, माझ्या पतींचा कॉल आला. तर माझ्या मैत्रिणीने सांगितलं तिच्या वडिलांना असं असं झालेलं आहे. तर ते गाडी घेऊन आले आणि मला घेऊन औरंगाबादला गेले. पप्पांना ॲम्ब्युलन्समध्ये शिफ्ट केलं होतं औरंगाबादला. तिथे गेल्यानंतर माझ्या पप्पांनी त्यांना बघितलं तर ते म्हटले, अरे माझा छोटा जावई आला. माझे वडील ICUमध्ये. माझे वडील एवढे इमोशनल. त्यांचे आई वडील आले, मामा वगैरे भेटायला आले. त्यांनी खूप चांगलंपणा दाखवला आमच्यासमोर. पण जेव्हा माझे वडील त्या कंडिशनमध्ये ICUमध्ये म्हटले मला की माझी इच्छा आहे की तू या मुलासोबत लग्न कर. एक मुलगी जेव्हा आपले वडील ह्या कंडिशनमध्ये एखादी इच्छा बाळगतात त्यावेळेस कोणतीही मुलगी नाही म्हणू शकत नाही. तेच मी केलं 3-4 दिवसानंतर. आणि हे पण तुम्ही जे विवाहबाह्य संबंध आहेत बोलला आहे, विवाहबाह्य संबंध हे मी बोलले नाही आहे. लग्नाच्या आधी 2 मुलींसोबत लिव्हिंगमध्ये ते होते. त्यांची मी चॅटिंग्स वाचल्या. त्यांना लग्नानंतर कॉल आलेले हे बोललेले मी आहे. त्याच्यामुळे प्लीज मी जे बोलले तेच टाका, वेगळे काही गैरसमज होऊ देऊ नका.
तुम्ही हे जे ते नक्की कोणाकोणाला केले आणि राज्यामध्ये राज्य महिला आयोग नावाची संस्था आहे, त्याला काही संपर्क साधला होता? हो, रुपाली चाकणकर मॅडमना मी संपर्क साधला होता, त्यांच्याकडे गेली होते. माझ्याकडे एक फोटो पण आहे, जेव्हा मी अर्ज करायला गेले होते त्यावेळेस त्यांनी रिसिव्ड कॉपी देण्यास मना केला होता, तर मी एक फोटो काढला होता माझ्याकडे प्रूफ राहण्यासाठी. त्यांच्या ते जे कर्मचारी आहेत त्यांच्यासोबत एक फोटो काढलेला होता. बरं, हे जे अर्ज मी दिलेले आहेत मी तुम्हाला सांगते डेट वाईज आणि मी कुठं कुठं दिले. एक GR होता, ज्यावेळेस मला कुणी पोलीस प्रोटेक्शन द्यायला तयार नव्हतं त्यावेळेस GR पोलीस प्रोटेक्शन म्हणजे मला काही झेड सिक्युरिटी नव्हती पाहिजे. 2 पोलीस आले असते तरी त्या लोकांनी मला मारहाण केली नसती एवढीच अपेक्षा होती माझ्याकडून. पण त्याच्यासाठी मला डोमेस्टिक व्हायलन्स 498 केससाठी जबरदस्ती करण्यात येत होती, जी मला करायची नव्हती कारण मला नांदायचं आहे. माझी एवढीच इच्छा आहे की त्या व्यक्तीने माझी चूक नसताना मी डिवोर्सचा धब्बा स्वतःवर घेऊ शकत नाही. त्या व्यक्तीने समोर यावं. तो चुकीचा आहे म्हणूनच लपतोय, जर चुकीचा नसता तर तो समोर आला असता. माझ्याकडे प्रत्येक गोष्टीचं प्रूफ आहे की मी खरी आहे की खोटी आहे. मी GR पण नेला होता एकदा SP साहेबांना दाखवायला. तो GR पण माझ्याकडे होता, ज्याने पोलीस प्रोटेक्शन भेटू शकतं. जर कोणाला वाटत असेल की आपल्या जीवाला धोका असेल तर ॲटलिस्ट 1-2 पोलीस तर देऊ शकतात. नंतर MLC आहेत माझ्याकडे, जेव्हा मला मारहाण केली ससून हॉस्पिटलच्या MLC आहेत. 3 मिसिंग कंप्लेन आहेत माझ्या पतीच्या. त्याच्यानंतर रुपालीताई चाकणकर यांना 14/9/2024 रोजी मी ॲप्लिकेशन केले होते. पोलीस आयुक्त औरंगाबाद 26/5/2025, जिल्हाधिकारी कार्यालय जालना, SP ऑफिस जालना 31/12/2024. त्याच डेटला अंबड पोलीस स्टेशनला दिलं. अजित पवार साहेबांच्या पुण्याच्या घरी पण जाऊन मी दिलेलं आहे. 14/9/2024 SP ऑफिस 26/5/2025, SP ऑफिस 24/6/2025, कलेक्टर 24/6/2025. बजाज फायनान्स जे घर आहे माझ्या पतीचं ते ओनर आहे त्या घराचे. तर बजाज फायनान्सचे लोक वसुलीवाले त्यांच्या सांगण्यावरून घरावरती बुक्के आलाथ मारायचे. त्यानंतर मी जिल्हाधिकारी कार्यालय आणि त्यांच्या CP ऑफिसला पण अर्ज दिला होता की असं होऊ नये माझ्यासोबत, राहते घरामध्ये म्हणून. CP ऑफिसला दिला, पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी कार्यालय अंबड. वेळोवेळी मी त्याच ऑफिसला 4 ते 5 अशा अर्ज केलेले आहेत. एवढे मी सांगायची गरज आहे का सगळे अर्ज वाचून? ह्या काही MLC आहेत ससून हॉस्पिटलच्या आणि हे अजून काही अर्ज आहेत. माझं डिस्कशन झालंय व्हॉट्सअप कॉलवरती. आणि जर या व्हॉट्सअप कॉलऐवजी जर नॉर्मल कॉल असते तर मला तुम्हाला प्रूफ पण करता आलं असतं, पण मला काहीही प्रूफ करायची इच्छा नाहीये. मी त्यांच्याकडं फक्त न्यायाच्या हिशोबानेच गेली होते आणि मी अजून पण त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा करते. हो, तुम्हाला दाखवू शकते का मी? हर्षदा फरांदे मॅडम बोलायचे. त्यांच्या थ्रू मला हे मेसेज भेटला असं म्हणले मी. विश्वास का म्हणजे सर कसं असतं ना, ज्यावेळेस आपण ह्या कंडिशन मधून जातो ना त्यावेळेस ना माणूस ट्राय करतो की कोणाकडून मदत भेटेल. मी एवढे ऍप्लिकेशन दारोदार फिरत होते सगळ्यांच्या की मला मदत भेटेल म्हणून. कोणीच कुणाला फसवलं नाही याच्यामध्ये, असे वाक्य मला वापरायचे पण नाही आहेत. कोणी कुणाला फसवलं नाही. त्यांनी त्यांच्या साईडने मला मदत करण्याचा प्रयत्न केला. नंतर मी मदतीची अपेक्षा करून मेसेज पण टाकले, त्याच्यानंतर त्यांनी रिस्पॉन्स नाही दिला. ती त्यांची चॉईस आहे, रिस्पॉन्स द्यायचा नाही मदत करायची की नाही. मला तुम्हाला विनंती करायची, असे क्रॉस क्वेश्चन माझ्या मुलीला विचारू नका, जेणेकरून तिचा एखादा शब्द धरला जातोय आणि आमची फॅमिली टॉर्चर होतीये. प्लीज एवढ्यावरच बंद करा. नाही पण झालंय का यांना नेमकं म्हणजे सर मी तुम्हाला एकदा दाखवू शकते का हे सगळं, कारण कसं आहे ना दाखवलेलं बरं राहील असं मला वाटतं. जे काय बोलले मी बोललेली आहे. त्यानंतर शेवटला मॅडम म्हणतात ना एकदा मी तुझ्या साहेबांना फोन केला आणि त्यानंतर याचं डिस्कशन झालं नाही. त्याच्यानंतर पण मी हर्षदा फरांदे मॅडमला मेसेज केलेले आहेत. त्याच्यामध्ये बघा 6 नोव्हेंबरचा मेसेज आहे, तुम्ही झूम करू शकता याच्यावर. मी त्याच्यामध्ये लिहिलंय, मॅम मला तुमच्याशी खूप इम्पॉर्टंट बोलायचे आहे. तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल मला सांगा, मी कॉल करते. माझ्यासोबत कधी पण होऊ शकतं माझ्या सासरकडच्या लोकांपासून. मला मीडिया समोर यायचे आहे, माझ्या जीवाला धोका आहे. हे मी 6 नोव्हेंबर 2025 ला
मॅमला मेसेज केला, हर्षदा फरांदे मॅडमला. त्याच्यानंतर त्यांचा काहीही रिस्पॉन्स इथं आलेला नाही आहे. कॉल केले त्यांनी रिसिव्ह केले नाही आहे आणि ती त्यांची चॉईस आहे की मला त्यांना मदत करायची इच्छा आहे का नाही आहे. मी कोणाला जबरदस्ती करू शकत नाही याच्यामध्ये. खाली पण मी मेसेज केले जेव्हा आपली गौरी पालवेंचं प्रकरण झालं, मॅम अजून एक मुलगी गेली आहे, जेव्हा मदत मागते तेव्हा प्लीज मदत करा म्हणून. नक्की भांडण कशावरून झालं तुमचं आणि पतीचं? नक्की भांडण कशावरून झालं आणि हे सगळं प्रकरण घडण्याचं कारण काय? जर त्यांचे लग्नाआधीचे संबंध असतील तर मग लग्नानंतर असा कोणता विषय झाला की तुम्ही आज या सगळ्या प्रकरणापर्यंत पोहोचलेला आहात? तुमच्यावरती सर मला मारहाण होत होती, डेली मारहाण होती. मी डेली फिजिकल टॉर्चर मधून जात होते. माझ्या वडिलांची तब्येत खूप खराब होती. ते जस्ट ICU मधून बाहेर आलेले, पॅरालिसिस मधून चाललेले. आपला समाज एवढा काही मॉडर्न झालेला नाही आतापर्यंत की जेवढी इज्जत पहिल्या लग्नामध्ये मुलीला भेटते तेवढी दुसऱ्याच लग्नामध्ये भेटते. आज एक खराब निघला, दुसरा त्याच्यापेक्षा जास्त खराब निघला तर काय म्हणतील, मुलीमध्येच काहीतरी दोष आहे. मला नाही वाटत अजून आपला समाज एवढा मॉडर्न झालेला आहे म्हणून. डिमांड काय काय होतं? डिमांड हे होतं की त्यांची लायकी नव्हती तर जेव्हा लग्न करायचं होतं त्यावेळेस आम्हाला म्हणे की 15 दिवसात लग्नासाठी मागे लागले. त्याचे मामा आणि वडील यायचे, वडिलांना भेटायचे. माझी आई म्हणायची की तुम्ही एवढी गडबड का करतात, बघायला 25 लोक आले आणि जेव्हा लग्न जमायचं आहे त्यावेळेस 2च लोक कसं काय तुम्ही येतात, मामा प्रकाश चौधरी आणि महादेव कागणे, महादेव गुगे. म्हणजे तारीख फिक्स करताना फक्त त्याचे मामा बाळासाहेब चौधर आणि त्याचे वडील आले. मग वडील आल्यानंतर माझ्या मिस्टरांना मी ते खुर्ची असते ना चाकात त्याच्यावर आणलं आणि व्हीलचेअरवर, आणि त्यांना विचारलं की बाबा तुम्ही दोघंच का बरं आलात, मला काहीतरी प्रॉब्लेम वाटतोय मुलामध्ये. मी तेव्हाच ते डाऊटफुली वाटत होतं. तर ते म्हणे तुमच्या घरात पेशंट असल्यामुळं आम्ही तेवढं ॲडजस्ट केलंय. नाही म्हणलं, जर प्रॉब्लेम आला तर माझी मुलगी 18 तास अभ्यास करून एवढं तिने कडक हे काढलेलं आहे जीवन, आणि पुढं जर तिला त्रास झाला तर मी तुम्हाला सोडणार नाही. हे वाक्य माझे अजून आहेत आणि त्यांनी कबूल करावं ते समोर बसून. आणि ते बोलले मी अशीच कोणावर आरोप करणार नाही. जे मला बोललं गेलं की आम्ही जाऊन तिकडं मुंबईला जाऊन भेटलो, हे केलं ते केलं, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या नंदेने माझ्या समोर बोललेल्या आहे. मला काही स्वप्न पडलं नाही कोण कुणाला भेटलं, कोण कसं गेलं काय. मी कधीही एक वेल एज्युकेटेड मुलगी आहे. मी न्यूरो फिजिओथेरपिस्ट आहे, MPT KM हॉस्पिटल फ्रॉम मुंबई. माझं PG झालेलं आहे, पीड्स आणि अडल्ट स्पेशालिस्ट आहे. मी PG एंट्रन्स स्टेट टॉपर आहे. तर मी असे कामं विदाऊट एनी प्रूफ करणार नाही. जे मला बोललं गेलं तेच मी बोलले. आणि मी अजूनही सांगते मॅडम चित्रा वाघ मॅडमला, मला तुमच्याकडून फक्त न्यायाची अपेक्षा आहे. मी तुम्हाला आरोप करत नाहीये, गैरसमज दूर करा. चित्र मॅडमचं बाजूला ठेवूया. मिस्टरांकडनं काय डिमांड होती? त्यांच्याकडनं डिमांड होती की तू काय कर, तू गाडी घे, तू TV घे, तू फ्रीज घे. तो व्यक्ती पळून गेल्यानंतर पण माझ्या आई वडिलांनी मला TV घेऊन दिला EMI वरती, की ॲटलिस्ट TVची अपेक्षा असेल तर तो वापस येईल. फ्रीज घेऊन दिलं 70,000चं, त्याची अपेक्षा असेल तर वापस येईल म्हणून, ते पण केलं माझ्या आई वडिलांनी. एखादे पाहुणे पुण्याला आले तर ते लोक म्हणायचे, म्हणजे माझे पती म्हणायचे, त्यांचे आई वडील आलेले होते एकदा, त्यांचे पती सासरे म्हणले की त्यांना आपण घरी बोलू. तर हे म्हणले अरे घरामध्ये सामानच नाही, कशाला इज्जत घालता, हिच्या बापाची लायकी नव्हती तर कशाला लग्न करून दिलं, सामान काही नाही घरामध्ये, आपण कशाला इज्जत घालून घ्यायची स्वतःचे पाहुणे बोलून घरी. मॅडम आम्ही ज्या अवस्थेमध्ये होतो ना, माझ्या मिस्टरांना पॅरालिसिसचा अटॅक आला होता. मला हे लग्न करायचं नव्हतं. मी त्यांना वेळोवेळी सांगत होते की माझी मुलगी न्यूरो स्पेशालिस्ट आहे, माझ्या नवऱ्याला माझ्या मुलीची गरज आहे. लग्न झाल्यानंतर माझ्या मुलीजवळ आम्हाला जाऊन राहता येत नसतं पाहुण्याच्या घरी. त्याच्यामुळं आम्हाला 1-2 महिन्यांनी लग्न करायचं आहे. प्लीज तुम्ही मागं लागू नका. इथं काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळं तुम्ही आम्हाला वेळोवेळी कॉल करता. त्याचे डिटेल्स माझ्याकडे आहेत त्याच्या मामाचे, की बेटा निर्णय घे, बिनधास्त निर्णय घे, तुम्ही परेशान होऊ नका, आम्हाला काहीही देऊ नका, फक्त मुलगी द्या. हे वाक्य त्यांचे आहेत. आणि त्याच्यानंतर मग मी 10 लाख रुपये खर्च करून 2 दिवसात लग्न केलं. माझ्या मिस्टरांची इच्छा होती, शेतकऱ्याचा मुलगा आहे, तो वाया जाणारा नाहीये, तुम्ही काही दुसरा निर्णय घेऊ नका, माझ्या मनाने एवढं लग्न माझ्या मुलीचं माझ्या डोळ्यासमोर होऊ द्या. यामुळं मी ह्या प्रकरणामध्ये फसल्या गेली सर. आणि नंतर तो मुलीला मारहाण करून नेक्झॉन गाडीला पैसे भरायला लावले. ते पैसे तसेच अटकले, पावती आहे त्याची माझ्याकडं.
टीव्ही घेऊन दिला, त्याच्यानंतर फ्रीज घेऊन दिलं. माझे मिस्टर पॅरालिसिसचे पेशंट आहेत, त्यांचा दवाखाना मला कर्नाटकला ट्रीटमेंट करावं लागते. आणि हा घर सोडून मारहाण करून पळून गेला. तो काही एकदा गेलेला नाहीये, तो 10 ते 12 वेळेस पळून जातोय. आणि 8-8, 10-10 दिवस लग्न झाल्यापासून 1 महिन्याने चालू केलंय. तो कुठं राहतोय माहित नाहीये, तो लॉजवर राहतो का कुठं राहतो. 8-8, 10-10 दिवस तो बिनधास्त जाऊन माझ्या मुलीला सोडून राहायचा. आणि आता तो 1 वर्ष झाले तो सेपरेशन दाखवण्यासाठी तो मुद्दाम लपलेला आहे गावाकडं. आणि मुलगी 10 ते 11 वेळेस गावी गेली, स्वतः डेअरिंग करून गेली. 1-2 वेळेस प्रोटेक्शन भेटलं. आणि प्रोटेक्शनसाठी एवढं ह्या पोलीस खात्याच्या लोकांसाठी आम्हाला झटावं लागलं की माझ्या मुलीला प्रोटेक्शन दिलं असतं तर हे कशामुळे भेटत नाहीये की वरून काहीतरी राजकीय दबाव होता. ह्याचं सेपरेशन यांना प्रूव्ह करायचं होतं की हा सेपरेट राहतोय म्हणून. त्याच्यामुळं सेपरेशन प्रूव्ह करण्यासाठी माझ्या मुलीला गावाकडे येऊन दिलं नाही. नातेवाईक अंगावर घातल्या गेले. गावाकडे गेल्यानंतर मारहाण होऊ लागली आणि माझ्या मिस्टरांना तिच्यासोबत येता येत नव्हतं. ती, मी आणि माझा मुलगा तिला सोडायला गेल्यानंतर अक्षरशः 50-50 माणसं आमच्या अंगावर येतात सर. आणि माझ्या मुलीला गावी येण्यास बंधन केले त्यांनी सेपरेशन दाखवण्यासाठी. आणि 11 महिने झालं तो मुलगा निघून गेलेला आहे. त्याचा फ्लॅट आहे वाघोली इथे मॅजेस्टिक मॅनहॅटन. त्याचा हप्ता आहे 30,000 रुपये. माझे पॅरालिसिसचे पेशंट तो हप्ता 30,000 भरते, 10,000 मेंटेनन्स भरते. आम्ही कशासाठी की फक्त जावयाचं घर जाऊ नाही हे त्यांना कळत नाहीये. त्यांनी यावं, सुखाने व्यवस्थित माझ्या मुलीसोबत संसार करावा. माझ्या मुलीची काय चूक आहे नेमकी ती समोर येऊन सांगावी प्लीज. तुम्हाला आता वाटतं का इतकं सगळं झाल्यानंतर हे सगळं सर कसं आहे ना, मी ऑलरेडी खूप सहन केलं होतं. मला हे कधी ना कधी पुढे यायचं. असं ना खूप साऱ्या मुली आहेत ज्या या केसमधून जात आहेत, फक्त इज्जतीच्या पायी समोर येत नाही. माझ्या आईवडिलांचा खूप सपोर्ट भेटला. मी खूप लकी आहे की मला असे आईवडील भेटले की मला हे सगळं समोर मांडता आलं. दुसरी गोष्ट, मी सगळ्या गोष्टी त्यांच्या पूर्ण करायला पण आम्ही तयार होतो. टीव्ही काय, फ्रीज काय, गाडी काय, नेक्झॉन गाडीची माझ्याकडे रिसिप्ट पण आहे, मी बुक करून ठेवलेली आहे की त्यांची इच्छा होती म्हणून. सगळं पूर्ण केलं असतं. माझी त्यांना एकच इच्छा होती. माझ्याकडे रेकॉर्डिंग्स पण आहेत. मी त्यांना एवढंच म्हणायचे की फक्त एक मला मुलबाळ होऊ द्या, त्यानंतर मी तुम्हाला जे पाहिजे ते देईल. कारण मला तुमची गॅरंटी नाही. जो मुलगा 15 वेळेस पळून गेलाय तो मला कधी धोका देऊ शकतो सांगता येत नाही. त्याच्यामुळे तुम्ही डॉक्टर आहात, सुशिक्षित आहात, हे असं कसं तुम्ही डिमांड कंप्लीट करता? मी तुम्हाला एक गोष्ट सांगते मॅम, त्यांनी बाळ होऊ नये म्हणून एक तर मला ते गावाकडे येऊ देत नव्हते. मी नातेवाईकांना सांगेन म्हणून की हे होऊ देत नाहीत म्हणून. आणि जेव्हा नातेवाईकांना सांगितलं, नातेवाईकांनी झापलं त्यांना, त्यावेळेस अक्षरशः माझ्या सासऱ्याने पिठामध्ये साखरेमध्ये पिल्स टाकल्या माझ्या. 2 महिन्यामध्ये माझं 10 किलो वजन वाढलं. माझे आई वडील आले, त्यांना सगळ्यांना उन्हाळ्या लागल्या. त्यावेळेस आम्ही सगळं घर साफ केलं, त्यामध्ये त्या स्ट्रिप्स निघल्या. मॅडम, माझ्या मुलीची चूक नसताना ह्या मुलाला मी डिवोर्स देणार नाही. कारण माझ्या मुलीची चूक असती तर आम्ही सरळ तिला परवानगी दिली असती डिवोर्सला. पण ती मुलगी डिवोर्सला परवानगी घेत नाहीये. कशासाठी की ती म्हणती त्याने माझी एकच चूक दाखवायची, समोर यायचं. त्याने तो लपतो का? त्याच्यात चुका आहेत म्हणून तो लपतो. त्याने समोर येऊन मुलीची चूक दाखवायची. तो डिवोर्स कशासाठी मागतो? त्याला मोकळं व्हायचंय का त्याच्या लपड्यासाठी? मी कोर्टामध्ये टाकलं आहे. माझ्यापर्यंत कोणती नोटीस पोहोचली नाही. कोर्टामध्ये टाकलं याच्यासाठी, मुलींचं वय तुम्हाला माहिती आहे, आई वडिलांना किती टेन्शन येतं. ऑलरेडी 3 वर्ष ह्याच्यात गेले, मग कोर्टात अजून 10 वर्ष जाते ना, असा विचार आई वडील करतात मुलीचे. मग काय आता ह्यांना लढत बसण्यापेक्षा डिवोर्स घेऊन टाका, मुलीचं दुसरं लग्न करा, असा विचार करणारे आई वडील आहेत. कारण मुलांना काही फरक पडत नाही. मुलींचं वय वाढत जातं, वाढत जातं तसं कॉम्प्लिकेशन्स वाढतात प्रेग्नन्सीमध्ये. तर ह्या सगळ्या कॉम्प्लिकेशन्स वाढू नये म्हणून विचार करतात आई वडील. पण ह्यानी एकाने माझं आयुष्य खराब केलं, हा दुसरीचं कसं काय नाही करणार? काय गॅरंटी आहे? मी असंच लढत राहीन ना, मी एकटी राहीन. हा, माझी अजून एक इच्छा आहे, अशा केसेस आहेत ना ज्यामध्ये मुलींच्या वयामुळे आई वडील विचार करतात, अशा फास्ट ट्रॅकला गेल्या पाहिजेत केसेस. लवकर जे गुन्हेगार आहे, मग मुलगी असो किंवा मुलगा असो, समोर आलं पाहिजे. दोघांचं ही आयुष्यातले काही वर्ष वाया नाही गेले पाहिजे. तुम्ही त्यांच्याकडे कुठला पक्ष काढलं म्हणजे ते बोललं का राजकीय दबाव येतोय, काय कुठला पक्षाचे ते लोक? मी खरं सांगू, मला माहित नाही बरं का एवढं, पण त्यांचे कार्यकर्ते आहेत कुचे साहेबांचे, एवढं माहिती आहे. पक्ष त्यांचा आहे ते काहीच माहित नाही मॅडम. तुम्ही म्हणाला ना राजकीय. हा, तर राजकीय दबाव जो काही आहे, कुचे साहेबांचे कार्यकर्ते आहेत, निकटवर्तीय ह्या शब्द ते वापरायचे.
माझी एवढीच विनंती आहे, जी ऍक्शन घ्यायची होती ना ती माझ्या नंदेवर घ्यायला पाहिजे, एवढीच विनंती. थँक्यू. चल